नमस्कार, राम राम मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण बनवूयात कुळथाचे शेवते. त्यासाठी घेतलं आहे मिक्सरचं भांडं. त्यामध्ये टाकली हिरवी मिरची, त्यामध्ये टाकले लसूण, शेंगदाणे टाकल्यानंतर आपण टाकतोय सुकं खोबरं. मी किसून बारीक करून ठेवते. त्यानंतर टाकलं आहे आपण जिरं, थोडेसे धने, चवीनुसार मीठ टाकलंय, कोथिंबीरच्या काड्या टाकलाय आणि आपण कोथिंबीर देखील टाकली अजून छान मस्त चव येण्यासाठी. मस्त बारीक करून घ्यायचं मिक्सरला. इथे घेतलंय कुळथाचे पीठ, त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकलंय, बारीक केलेली पेस्ट टाकली आहे आणि अर्धी पेस्ट आपण पिठात टाकली, अर्धी आपण फोडणीसाठी साईडला ठेवली आहे. आता व्यवस्थित असं पीठ छान मळून घ्यायचं आहे मस्त. येस, व्यवस्थित असं छान आपलं पीठ मळून झालं आहे. आता आपण घेतोय कढई, त्यामध्ये टाकलं आहे 2 चमचे तेल, त्यामध्ये टाकलं आहे आपण जिरं व्यवस्थित लालसर झालं की आपल्याला टाकायचं आहे दळलेली हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण, खोबरं त्याची पेस्ट टाकायची, जी अर्धी आपण पिठात टाकली होती, अर्धी फोडणीसाठी. त्यात टाकायचे पाणी, शिजण्यासाठी भरपूर पाणी टाकायचे. त्यानंतर मळलेल्या पिठाचे शेवते बनवून घ्यायचे. गावी जे आजी लोक होते ते हातावरच बनवायचे, पण मला दोन्ही हातांवर असं बनवायला नाही येत. मला पोळपाटावर बनवायला येतं. जसं पण बनवता येतं तसे हातावर किंवा पोळपाटावर असे छान बनवून घ्यायचे. ते पाण्याला उकळी आल्यानंतर पाण्यात टाकायचे. येस, पूर्ण बनवून झाले आणि आपण व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवले. व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आणि पिठाचा जे पीठ आहे त्यातलं थोडं पीठ ठेवायचं आहे. त्यात थोडंसं पाणी टाकून घट्टसरपणा येण्यासाठी ते व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे, थोड्याशाच पाण्यात. आणि संपूर्ण शेवटे शिजल्यानंतर आपल्याला पिठाचं जे गोळा आहे त्याचा थोडासा गोळा ठेवून तो पाण्यात मिक्स करून आणि तो घट्टसरपणा येण्यासाठी आपल्याला नंतर पाणी त्यात ॲड करायचं आहे आणि परत एकदा शिजवून हे असं घट्टसरपणा आला आहे बघा. येस, परत शिजवून घ्यायचं आहे मस्त. व्यवस्थित असे शिजवून रेडी आहे आपले. ही एक पारंपरिक रेसिपी आहे. सर्वांनी हिवाळ्यात नक्की ट्राय करा. आता मस्त डिशमध्ये खाण्यासाठी वाढून घ्यायचं आहे मस्त. अँड एन्जॉय. राम राम.